त्या रानामध्ये मूग लावायलो, ते दांड फुलायलो. मूग लावून हे करायचं, सगळा मूग लावून टाकायचा सगळा. हे सगळा मूग लावायचा. हा हे मूग मूग लावायचं. मूग लावायचा शेतकरी बांधवांनो मित्रांनो, आपलं रान हलका असल्यामुळं शेतीला दांड वडून हे मूग लावायचं. मूग लावायचा. दांड वडून मूग लावायचं. शेतकरी बांधवांनो, त्याच्यामध्ये आता मूग लावायचा आणि शितोडं पडलं मूग लावायचा. तिच्या कमी पाणी फूड लागलं, त्याला दांड भिजवायची. तशी बी गेल्या वर्षी मूग लावला होता, मूग जमला. आणि त्याच्यानंतर आपल्याला कसं बघा हे रान पेरायचं, रान आहे आपलं चोपणं. म्हणून ही आपल्याला योजना ही अशी सुरुवात केली आहे. आणि वरच्या ढेऱ्यामध्ये टिपक लावून कापूस लावायची. तशी थोडी दम आली आमच्यासाठी दांड फुलायचं, कडक पसर लावता येते. आणि शेतकरी बांधवा परत दांडे जर वरून लावलं तर आपल्याला बखर हे होते. आणि जी दांड राहिली दांड वरून घेतो. म्हणजे कशामुळं ही आपल्याला मुगाची योजना करायची. आणि प्रत्येक शेतकऱ्याने आपली जमीन जर हलकी असेल, चिभाडी असेल, चिकट असेल, चोपणी असेल, तर याच्यामध्ये काय करायचे, दांड वडून सरळ ठेवायची आणि सरकी लावून काढायची. एवढं पद्धतशीर होतं. माझं सामने 2 गोष्टी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण.